सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता पीक विमा यादी आलेली आहे. तर प्रत्येक जिल्ह्यांची गावानुसार तर या 27 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू. तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा. संपूर्ण जिल्ह्यांची खरीप, रब्बी, अग्रिम पीक विमा वाटपाची यादी इथं आलेली आहे. सरकारकडून पीक विमा अनुदानाची मोठी अपडेट इथं आलेली आहे. तर आता 2026 पीक विमा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्ह्यात कोणत्या जमा होत आहे, कोणत्या गावांची यादी इथं आलेल्या आहेत, कशा पद्धतीने यादी पाहायची आहे या संदर्भात माहिती पाहणार आहे. पीक विमा यादी जाहीर झाली का केली जाते? तर दरवर्षी शेतकऱ्यांना जे की अतिवृष्टी असेल, दुष्काळ, गारपीट इत्यादी नुकसानी भरपाईपोटी पीक विमा योजना लागू केली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जी की लाभार्थ्यांची यादी तर जाहीर केली जाते. तर आता या 27 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील भरपाईची रक्कम ही पाठवली जाणार आहे. तर आता यामध्ये पहिलं जे आहे पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याची नवीन यादी आलेली आहे. तर यादीमध्ये नाव कशा पद्धतीने तपासायचं आहे, जर यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. अकोला, अमरावती, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार तर काही जिल्ह्यांमध्ये 17,500 रुपये या हेक्टरप्रमाणे, तर काही जिल्ह्यात ते त्यांच्या भरपाईवर इथं अवलंबून राहते. हे त्यांच्या पिकावर व त्यांनी जे काही शेतामधील तक्रार केलेल्या टक्केवारीनुसार त्यांना भरपाई दिली जाते. नागपूर, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड तर या 24 जिल्हे आत्तापर्यंत आपण बघितलेले आहे. त्यानंतर इथे आपलं भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर. कोणकोणते इथे? भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर. आता यामध्ये 27 जिल्हे आहेत. तर या 27 जिल्ह्यात पीक विमा जमा केला जाईल. तर आता गावांची यादी. तर आता यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, सर्वे नंबर, पिकांचा प्रकार, टक्केवारी आणि जी काही मिळणारी रक्कम हे तुम्हाला त्यामध्ये दिसेल. काय दिसणार आहे? सर्वप्रथम शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव दिसेल, सर्वे नंबर, पिकाचा प्रकार कोणता आहे, टक्केवारी, नुकसान, त्यानंतर विमा रक्कम किती मिळणार आहे. जर तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता ही जी रक्कम कशा पद्धतीने दिली जाते. तर आता किती रक्कम मिळणार आहे. सोयाबीनसाठी 8 ते 22,000 रुपये प्रति हेक्टरी, तुरीसाठी 10 ते 18,000, कापसासाठी 12 ते 25 आणि धान्य यामध्ये 6 ते 15,000. तर आता ही जी रक्कम आहे हे तुमच्या DBT कशामध्ये, DBT खात्यामध्ये पैसे इथं तुमच्या जमा केले जाते. ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे त्यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे. तर आता शेतकऱ्यांनी लगेच यादीमध्ये नाव आहे की नाही तपासून घ्या. आता नवीन यादी इथं अपडेट जाहीर झालेली आहे. तर आता नाव नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही नोंदणी योग्य झाली का तपासून घ्यायची आहे. बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही तपासून घ्यायचं आहे. चुकीचा आधार मोबाईल नंबर दिलेला आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल, किंवा पीक विमा प्रतिनिधी जे की पीक विमा ज्याचं ऑफिस आहे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ते ऑफिस राहते त्यावरती तुम्हाला जाऊन भेट द्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक, सातबारा, आधार कार्ड आणि पीक विमा भरलेल्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स नेऊन द्यायचे आहे. यादी कशी पाहायची आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम आता यादी कशी पाहायची ते आपण इथं पाहणार आहोत. तर आता यादीमध्ये नाव आहे की नाही, तुमच्या जिल्हा किंवा तालुक्याचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून सुद्धा तुम्ही इथून चेक करता येणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजना PMBFBY महाराष्ट्र बेनिफिशरी लिस्ट 2026 असं तुम्हाला सर्च बॉक्समध्ये टाकायचं आहे. गुगलवरती जाऊन तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा, तुमचं गाव सिलेक्ट करा. जसं तुम्ही गाव सिलेक्ट केलं तर तुमच्या संपूर्ण गावाची यादी तुम्हाला तिथं दिसून जाईल की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही, तुमचा गट क्रमांक आहे, सर्वे नंबर काय आहे. त्यानंतर इथं तुमचं नुकसान किती झालेलं आहे, किती पर्सेंटेज तुम्हाला इथे मिळालेलं आहे, सर्व माहिती तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे.
पिकाची नोंद वेळेवर केलेली नाही, म्हणजे तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही, आधार लिंक नसलेले, त्याचप्रमाणे चुकीची IFSC कोड दिलेला असेल किंवा बँकेचे डिटेल्स दिलेले असेल, तर पिकामध्ये नोंद म्हणजे तुम्ही सोयाबीनचं टाकलं आणि कापसाची नोंद केलेली असेल तर यांसाठी तर गावाच्या टक्केवारीनुसार हे जे भरपाई आहे ती इथं दिली जाते. आता तुमचे पेंडिंग दिसत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना या नावामध्ये तुमचं लिस्टमध्ये पेंडिंगमध्ये आहे की अंडर प्रोसेसमध्ये आहे ते तुम्हाला दिसेल. तर आता तुमचा क्लेम स्वीकारला गेलेला आहे, म्हणजे पेंडिंगमध्ये जर असेल तर अंतिम बाकी आहे. यामध्ये 7 ते 20 दिवस अपडेट होण्याकरिता लागू शकते. तर यामध्ये आता भरपाईची रक्कम हे लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये इथं जमा केली जाते. यादी आलेली आहे, लवकरच पैसे इथं खात्यामध्ये उर्वरित जणांचे 7 ते 15 दिवसाच्या DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत हे इथं जमा केले जाणार आहे. तर आता ही जी रक्कम आहे ती सोयाबीनसाठी जी काही टक्केवारीनुसार किती 50 ते 70 असेल, कापूस 40 ते 60, तूर 50, हरभरा यामध्ये 40 ते 60, यामध्ये सोयाबीनसाठी 8 ते 15, कापसासाठी 7 ते 18, तुरीसाठी 6 ते 12 आणि हरभरासाठी 10 ते 15, 5 ते 10. तर आता हे तुमच्या पिकावर व तुमच्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भरपाई मिळणार आहे. असं आहे की बा या जिल्ह्यांमध्ये 17,500 मिळाली तर या जिल्ह्यांमध्ये 28,000 मिळणार, असं नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या त्यांच्या नुकसान भरपाई हे त्यांच्या क्षेत्रावर अवलंबून राहणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना जास्ती फायदा इथं होणार आहे, ज्यांचं पावसामुळे दुष्काळीमध्ये जास्त नुकसान झालेलं आहे, तर अशा भरपाईची रक्कम हे शेतकऱ्यांना जास्त प्रमाणामध्ये दिल्या जाणार आहे. पहिला टप्पा उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, तर या जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा वाटपास सुरुवात. तर पहिल्या टप्प्यामधीलच नांदेड, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, तर या जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा, कोणता टप्पा, फर्स्ट टप्पा वाटपास सुरुवात. तर आता दुसरा टप्पा जाहीर झालेले जे काही जिल्हे आहे यामध्ये सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, तर या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्यानुसार पैसे जमा होणार आहे. तर एकदा सर्वांच्या खात्यामध्ये पैसे तर येणार नाही. तर आता हे जे काही दुसरा टप्पा आहे तर या जिल्ह्यांमध्ये 10 ते 15 दिवसात पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते. तर घाबरण्याचं काही कारण नाही. जर तुमच्या पहिल्या टप्प्यात आले नाही, दुसऱ्या टप्प्यात येणार, दुसऱ्या टप्प्यात जर आलेले नाही तर तिसऱ्या टप्प्यात इथं जमा होणार आहे. तर आता तिसरा टप्पा नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया, तर या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे. तर आता घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही तुमची ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे, तक्रार केलेली आवश्यक आहे, त्यानंतर यादीमध्ये नाव आहे की नाही ते तपासून घ्या. ही 3 गोष्टी जर तुमच्या बरोबर असेल तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे. तर लगेच तपासा की तुमचं यादीमध्ये नाव आहे